नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे अंडा सुक्का. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडी बॉईल करायला घेतलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये मी आता मीठ ॲड करते. इथे अंडी चांगले आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेते. त्यामध्ये आता मी कांदा टाकते. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत. इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे. आपला कांदा भाजून रेडी झालेला आहे. इथे मी कांदा, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि टमॅटो घेतलेला आहे. हे आपल्याला वाटणची तयारी करायची आहे. इथे अंडी बॉईल झालेली होती, त्याचे आपल्याला छिलके साईडला करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता सर्व अंड्यांचे छिलके मी काढून साईडला केलेले आहेत. आता ह्यांना मधून कट करून घ्यायचे आहेत चांगले. हे बघू शकता तुम्ही. हे असे सर्व अंड्यांना मधून कट करून घ्यायचं आहे. हे सर्व कट करून रेडी झाले आहेत. इथे मी तेलामध्ये आता हळद ॲड करते 1 चमचा आणि थोडंसं लाल तिखट. ह्याला आपल्याला पुऱ्या पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी इथं अंडे ॲड करते. ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये. आता मी हे सर्व अंडे आता पलटी करून घेते. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये मी आता वाटण ॲड केलं आहे. ह्यामध्ये मी 1 चमचा हळद घेतलेली आहे.
इथे मी लाल तिखट 1 चमचा ॲड केलेला आहे. गरम मसाला 1 चमचा ॲड केलेला आहे. ह्याला आपल्याला आता चांगलंसं त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी 1.5 चमचा घाटी मसाला ॲड करते. मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलं आहे चवीनुसार. ह्यामध्ये मी जे अंडी फ्राय करून घेतले होते ह्या मसाल्यांमध्ये आता मी ॲड करते. ह्यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड करते. आणि ह्यामध्ये आता लिंबू ॲड करते मी. इथे अंडा सुक्का रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी अंडा सुक्क्याची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.